आता बघणार आहोत राज्यातल्या इतर काही राजकीय बातम्या। महाविकास आघाडीची मुंबईत आज बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावर चर्चा होणार। बैठकीला समन्वय समितीतील नेते सुद्धा उपस्थित राहणार। काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक उद्या होणार। बैठकीसाठी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांसह बडे नेते उपस्थित राहणार। राज्यसभेच्या 2 रिक्त जागांसाठी आज महायुतीचे उमेदवार अर्ज दाखल करणार। राष्ट्रवादीकडून नितीन पाटलांना संधी तर भाजपकडून धैर्यशील पाटील हे उमेदवारी अर्ज भरणार। प्रजा फाउंडेशनकडून मुंबईतील आमदारांचं प्रगती पुस्तक 2024चा अहवाल जाहीर। चांगली कामगिरी करणाऱ्यांमध्ये आमदार अमीन पटेल, सुनील प्रभू आणि वर्षा गायकवाड यांचा प्रथम 3 श्रेणीत समावेश। तर खराब कामगिरी करणाऱ्या आमदारांमध्ये नवाब मलिक, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे आणि राम कदमांचा समावेश। तर सत्तेत नसलेल्या काँग्रेस आमदारांची चांगली कामगिरी प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून माहिती समोर। भाजप नेते समरजित घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। 23 ऑगस्टला घाटगेंचा कार्यकर्ता मेळावा। मेळाव्यात पवार गटात जाण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार। आजपासून राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात। राज ठाकरेंचा दुसऱ्यांदा गोंदिया जिल्ह्याचा दौरा। मनसैनिकांकडून भावी मुख्यमंत्री असा राज ठाकरेंचा बॅनरवर उल्लेख। ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। आज नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा तर उद्या येवला, मनमाड आणि निफाडमध्ये सभा। भुजबळांच्या मतदारसंघात सभा घेणार असल्याने सभेकडे सर्वांचं लक्ष। काँग्रेसच्या खात्यात येणाऱ्या जागांपैकी 15 ते 20 जागा अल्पसंख्याकांना द्याव्यात। संकल्प मेळाव्यात वरिष्ठांकडे अल्पसंख्याकांसाठी जागांची मागणी करणार। असलम शेख यांची प्रतिक्रिया।